प्रेज द लॉर्ड. प्रभूच्या नावाला धन्यवाद देतो का मला ही संधी मिळाली का आज पुन्हा वचनाद्वारे प्रभूचा गौरव करावं. आणि आजचा दिवस आम्हासाठी खूप महत्त्वाचा आहे आणि आपण त्या दिवसाची आठवण करत आहोत. पुनरुत्थान दिन, विजय दिन. कारण आज आपण जे आशीर्वादित जीवन जगत आहोत याचं कारण म्हणजे प्रभू येशूचं पुनरुत्थान. कारण जे प्रभू येशूने सैतानाचं कार्य नष्ट केलं आणि त्याच्या पुनरुत्थानाद्वारे आम्हाला जीवन दिलं, त्यामुळं आज आम्ही आशीर्वादित जीवन जगत आहोत. म्हणून मी यासाठी प्रभूला गौरव देतो, धन्यवाद देतो. आणि आज पुन्हा एकदा प्रभूचे आभार का जरी आज चर्चेस लॉकडाऊन आहेत पण देवाच्या नावाला धन्यवाद का आज जीजस इंडिया टीव्ही या माध्यमातून, इवन फेसबुक, यूट्यूब या माध्यमातून त्याचं वचन तुम्हा पुढे घेऊन यावं ही संधी परमेश्वर मला देते. आणि माझा विश्वास आहे का आजचं वचन तुम्हाला 100% आशीर्वादित करेल. आजचं वचन तुमच्यामध्ये एक नवीन विश्वास आणि एक नवीन आशा उत्पन्न करेल. कारण खरोखर प्रभूच्या पुनरुत्थानामध्ये सामर्थ्य आणि परमेश्वर त्या घडलेल्या गोष्टींद्वारे आज पुन्हा आम्हाशी बोलणार आहे. प्रेज द लॉर्ड. का नाही, या ठिकाणी आज आपण मत्तय याचा 28वा अध्याय आणि त्याचं 1 आणि 6 हे 2 वचन या ठिकाणी पाहणार आहोत. वाचू या ठिकाणामध्ये. शब्बाताच्या शेवटी आठवड्याचा पहिला दिवस उजाडत असता मगदलिया मरिया व दुसरी मरिया या थडगे पाहायला आल्या. तो तिथे नाही, कारण त्याने सांगितले होते त्याप्रमाणे तो उठला आहे. या प्रभू निजला होता ती ही जागा पहा. या ठिकाणी आपण पाहतो की ज्यावेळेस मरिया हे त्याला पाहण्यासाठी गेले आणि ती असते कबरीकडे गेले, तर त्यावेळेस त्यांनी पाहिलं की ज्या प्रभू येशू ख्रिस्ताला ज्यास तो मेला होता, ज्या कबरेत त्याला ठेवलं होतं, त्या ठिकाणी असते गेले आणि त्यांनी पाहिलं की ती कबर रिकामी आहे आणि त्या ठिकाणामध्ये येशू ख्रिस्त नाही. आणि म्हणून पवित्र शास्त्रामध्ये असं लिहिलंय का तो मेला होता परंतु तो उठला आहे, तो निजला होता परंतु तो उठला आहे. प्रेज द लॉर्ड. मी जसं तुम्हाला सांगितलं की आज आम्हासाठी खूप महत्वाचा दिवस आहे. आज विजय दिवस आहे. कारण प्रभू येशूनी सैतानाची नांगी ठेचली आणि मृत्यूवर मात देऊन प्रभू येशूनी आम्हाला जीवन दिलेलं आहे. आणि म्हणून जसं आपण या ठिकाणी वचन पाहतो का प्रभू निजला होता किंवा प्रभू मृत्यू पावला होता परंतु परमेश्वर पुन्हा एकदा उठलेला आहे. प्रेज द लॉर्ड. म्हणजे या ठिकाणी आजचं वचन आम्हाला काय सांगत आहे का प्रभू येशूला जी जबाबदारी सोपवली होती, ज्या उद्देशाने प्रभू येशू ख्रिस्त आला होता, ती जबाबदारी आणि तो उद्देश प्रभूने पूर्ण केला आणि मनुष्यासाठी त्यांनी तारणाची वाट मोकळी केलेली आहे. प्रेज द लॉर्ड. पुन्हा एकदा सांगल का ज्या उद्देशाने प्रभू येशू ख्रिस्ताला पाठवलं होतं ते काम प्रभू येशू ख्रिस्ताने पूर्ण केलेलं आहे आणि त्यांनी मरणाला नाहीसं करून मनुष्याची त्यांनी सुटका केलेली आहे. प्रेज द लॉर्ड. मग या ठिकाणी आजचं वचन एक स्टेप बाय स्टेप आपण शिकणार आहोत. कारण आजही या पुनरुत्थानाच्या दिवसानिमित्ताने परमेश्वर त्याच्या या वाक्यातून आम्हाशी बोलणार आहे. कारण आम्ही पाहतो का एक जबाबदारी प्रभू येशूला सोपवली होती, एक काम प्रभूला सोपवलं होतं, एक मोहीम प्रभूकडे दिली होती आणि प्रभूने ती जबाबदारी, ते काम, ती मोहीम खूप सुंदररित्या पार पाडली आणि त्याच्यातून त्यांनी त्या बापाचा गौरव केलेला आहे. प्रथमतः आपण पाहणार आहोत की नेमकं त्याला काय जबाबदारी किंवा काय त्याला काम सोपवलं होतं आणि त्यांनी ते काम कशा प्रकारे पूर्ण केलं. आपण एक एक गोष्ट स्टेप बाय स्टेप आजचं वचन पाहणार आहोत. येस, आज पुनरुत्थान दिन आहे. प्रभूने पूर्ण केलंय. प्रभूने मरणाची नांगी ठेचून मनुष्याला त्यांनी जीवन दिलंय. परंतु आता हे वचन स्टेप बाय स्टेप आपण शिकणार आहोत की प्रभूला नेमकं कोणती जबाबदारी सोपवली, कोणतं काम सोपवलं होतं आणि त्यांनी ते कसं पूर्ण केलं. प्रेज द लॉर्ड. तर आपण पाहूया की त्याला नेमकं काम काय प्रभूने सोपवलेलं होतं. प्रथम जे काम प्रभू येशूने केलं ते म्हणजे मनुष्याला तारणाची वाट दाखवली, तारणाची वाट. आणि म्हणून मत्तय याच्या 5व्या अध्यायापासून 7व्या वचनामध्ये आपण वाचतो का प्रभू येशू ख्रिस्त डोंगरावरून जाऊन त्या ठिकाणी उपदेश देतो आणि अनेक ठिकाणी प्रभू येशू ख्रिस्ताने शिकवण दिली का मनुष्याने नेमकं कसं जीवन जगलं पाहिजे, कोणत्या गोष्टी केल्या पाहिजे, काय गोष्टीमध्ये प्रभूला संतोष वाटतो, कशाद्वारे आपण देवाचं मन धरू शकतो, कशा प्रकारे आपण नीतिमान जीवन जगू शकतो. ही प्रत्येक गोष्ट प्रभू येशू ख्रिस्ताने शिकवली. या कामासाठी प्रभू येशू ख्रिस्ताला पाठवलं होतं. मनुष्याकडे आज्ञा होत्या परंतु त्याच्याकडे समज नव्हती का ती आज्ञा नेमकी पाळायची कशी आणि म्हणून तो त्याच्यामध्ये गुरफटला गेला होता.
परंतु प्रभू येशू ख्रिस्तानी अत्यंत सोप्या आणि साध्या भाषेमध्ये ही वचने शिकवली. आणि म्हणून जसं इथं पाहतो आपण या फोटोमध्ये का गर्दीची गर्दी त्याच्या मागे जमली. येऊन पवित्र शास्त्रामध्ये लिहिलंय का गर्दीची गर्दी 2-2, 3-3 दिवस प्रभू येशू मागे यायची. का त्याच्या मागे लोक यायचे? कारण येशूची शिकवण अशी होती का ती लोकांच्या हृदयाला स्पर्श करणारी होती. आणि त्याचे वचन ऐकल्यानंतर लोकांच्या हृदयाला स्पर्श व्हायचं आणि त्यांना वाटायचं का नाही, हा जे सांगतो याच्यामध्ये तथ्य आहे आणि त्याप्रमाणे आपण जीवन जगलं पाहिजे. आणि म्हणून प्रभूची कामगिरी होती, प्रभूची जबाबदारी होती. या कामाने त्याला पाठवलं होतं का तू जा आणि लोकांना तारणाची वाट काय, का नेमकं त्यांनी कसं जीवन जगावं हे त्यांना समजणं गरजेचं आहे. आणि म्हणून प्रभू येशूनी ते काम खूप सुंदररित्या पार पाडलं. त्यांनी वेगवेगळे उदाहरणं घेतले, त्यांनी वेगवेगळे दाखले सांगितले का जे काही मनुष्याच्या दैनंदिन जीवनामधल्या गोष्टी आहेत, मग तिथं त्यांची शेतकाम असेल, विवाह असतील किंवा दुसऱ्या काही गोष्टी असतील किंवा तिथल्या काही चालीरीती असतील, प्रभूंनी काय केलं त्यांच्या जीवनामध्ये ज्या संलग्न गोष्टी आहेत ज्याच्यामध्ये ते रोज इन्व्हॉल्व्ह आहेत, अशा गोष्टीचे उदाहरणं घेतले, अशा गोष्टींचे दाखले घेतले आणि त्या दाखल्यातून त्यांना शिकवण्याचा प्रयत्न केला. आणि त्यांनी त्यांना शेतामधून, लग्नामधून, वेगवेगळ्या उदाहरणामधून त्यांनी प्रत्येक गोष्टीतून देवाचं राज्य हे सांगण्याचा प्रयत्न त्यांनी केला. आपण वाचतो बायबलमध्ये दाखले आहेत, शेतमाळाचा दाखला आहे, द्राक्षमाळाचा दाखला आहे, वेगवेगळे दाखले प्रभूने दिले. का दिले? कारण त्याला माहित होतं की हे लोक बायबल कमी वाचतात आणि आपल्या व्यक्तिगत जीवनात जास्त हरवलेले आहेत. म्हणून प्रभूने काय केलं, त्यांच्या जीवनात ते जास्त गोष्टीमध्ये जे इन्व्हॉल्व आहेत तेच उदाहरणं घेतले आणि त्याद्वारे त्यांनी पटवून सांगण्याचा प्रयत्न केला. म्हणजे या ठिकाणी येशू ख्रिस्तानी अत्यंत सोप्या पद्धतीमध्ये तारणाची वाट ही त्यांना प्रगट केली आणि हे काम प्रभूला सोपवलं आणि प्रभूने कार्य पूर्ण केलं. प्रेज द लॉर्ड. तसंच दुसरी जबाबदारी काय होती प्रभू येशू ख्रिस्तावर, या ठिकाणी आपण पाहूया. जी दुसरी जबाबदारी प्रभू येशूवर होती ती म्हणजे मनुष्याला पापापासून मोकळं करण्याची. आणि म्हणून जसं इथं स्क्रीनवर आपण पाहतो एक आम्ही रक्ताचा थेंब दाखवलाय, हे प्रभू येशू ख्रिस्ताचं रक्त आम्ही दाखवण्याचा प्रयत्न केला का जी जबाबदारी प्रभूला सोपवली होती का रक्ताद्वारे मनुष्याचे पाप तुला शुद्ध करायचे. आणि म्हणून प्रभू येशू ख्रिस्तानी आपलं रक्त मनुष्यासाठी सांडलेलं आहे. आता रक्त सांडणं सोपं नाहीये. रक्त सांडणं म्हणजे अंगावर जखम करून घेण्यासारखं आहे किंवा अंगाला जखमा होऊ देण्यासारखं आहे. आणि म्हणून येशू ख्रिस्ताला ज्यावेळेस 39 चापकं मारण्यात आले किंवा वारंवार त्याला यातना दिल्या, त्याच्या डोक्यात काट्याचा मुकुट घातला, त्याच्या हातापायामध्ये खिळे घातले, या सर्वांद्वारे प्रभूचं रक्त सांडण्यात आलं. मग हे रक्त का सांडण्यात आलं? हे रक्त यासाठी सांडण्यात आलं कारण ह्या रक्ताद्वारे आमच्या पापांची क्षमा व्हावी. म्हणजे आमच्यावर जो पापाचा शिक्का बसला होता प्रभू येशूने त्याच्या रक्ताद्वारे हा पापाचा शिक्का पुसून काढला. आमचे पाप मिटवण्यासाठी त्याने त्या यातना सहन केल्या जेणेकरून त्याचं रक्त सांडावं आणि तुमचे आणि माझे पाप क्षमा व्हावे. म्हणजे एक काम होतं, ही एक जबाबदारी होती जी प्रभू येशूला सोपवली होती आणि खूप अत्यंत चांगल्या प्रकारे प्रभू येशू ख्रिस्तानी ही जबाबदारी पार पाडली. ही जबाबदारी पार पाडत असताना त्याला झळ लागली, त्याला यातना झाल्या, परंतु त्यांनी परवा केली नाही, त्यांनी हे काम पूर्ण केलं. प्रेज द लॉर्ड. मी 2 गोष्टी सांगितल्या. पहिले मी सांगितलं का प्रभू येशूद्वारे तारणाची वाट दाखवायची होती आणि ती वाट प्रभूने दाखवली वचनाद्वारे. त्यांनी वचन शिकवलं आणि त्यांनी सांगितलं मार्ग, सत्य व जीवन मीच आहे. दुसरं मी सांगतो या ठिकाणामध्ये दुसरं काम जे प्रभू येशूकडे होतं ते काम म्हणजे मनुष्याच्या पापांची क्षमा करायची आणि त्यासाठी त्यांनी रक्त सांडलं. आता तिसरी जबाबदारी जो दंड आमचा होता, काय दंड होता आमच्यावर? मृत्यूचा. कारण मनुष्याने आदल्या मोडल्यामुळं त्याला पापी मोजण्यात आलं आणि पापाचं वेतन मरण आहे. आणि म्हणून येशू ख्रिस्तानी जे मरण आमचं होतं त्याने ते मरण स्वतःवर घेतलं. म्हणजे या ठिकाणी आम्ही पाहतो की जी जबाबदारी प्रभू येशूला सोपवली होती ती जबाबदारी त्यांनी खूप सुंदररित्या या ठिकाणी पार पाडली. ना माझी इच्छा आहे की जरी तुम्ही हा संदेश घरी बसून बघत आहात, पुन्हा एकदा मी जे सांगत आहे केअरफुली ऐका. प्रभू येशूला जी जबाबदारी किंवा कामगिरी सोपवली होती त्यांनी खूप सुंदररित्या पार पाडली. पहिली जबाबदारी काय तर मनुष्याला तारणाची वाट दाखवावी, तारणाची वाट. आणि मग प्रभू येशूने तो उपदेश दिला आणि लोकांना तारणाची वाट प्रगट केली. मग दुसरं काम होतं मनुष्याच्या पापांची क्षमा करण्याची आणि त्यासाठी प्रभू येशूने त्याचं
रक्त सांडलं. हे रक्त सांडण्यासाठी त्याला भरपूर यातना देण्यात आल्या, त्याला मारण्यात आलं, पण तो त्यांनी हा मार, हे चापकं केवळ आम्हासाठी सहन केले, जेणेकरून त्याचं रक्त बाहेर पडावं आणि ह्या रक्ताद्वारे आमच्या पापांची क्षमा व्हावी. ही दुसरी गोष्ट. आणि तिसरी, जे मरण आम्हाला येणार होतं ते मरण स्वतः येशूनी स्वतःवर घेतलं. प्रेज द लॉर्ड. आणि म्हणून या ठिकाणी आपण पाहतो की जे काही कामाने, जे काही उद्देशाने प्रभू येशू ख्रिस्ताला पाठवलं होतं, प्रभूनी तो उद्देश पूर्ण केला. आता याच्यामध्ये मी अजून एक पॉइंट ऍड करेल का प्रभूनी आमचं मरण घेतलं आणि आम्हासाठी तो मेला. प्रेज द लॉर्ड. आता चौथा पॉइंट मला याच्यामध्ये ऍड करायचा आहे की आमच्यावर जे मरण होतं ते येशूनी स्वतःवर घेतलं, परंतु एक गोष्ट महत्वाची होती का प्रभूला जी सत्ता मनुष्यावर होती मरणाची, ती सत्ता प्रभूला कायमची घालवायची होती. प्रेज द लॉर्ड. मी पुन्हा एकदा सांगतो का तिसरा पॉइंट मी जो सांगितला का जे दंड आम्हाला मिळणार होता, कोणता? मरणाचा, तो दंड कोणी घेतला? येशूने दंड घेतला आणि येशू मरण पावला. पण देवाची इच्छा अशी होती का जे मरण होतं आणि जे मनुष्यावर होतं, देवाची इच्छा होती का या मरणाला कायमचं नष्ट करावं. आणि म्हणून प्रभू येशूनी मरणाला मात देऊन त्याचं पुनरुत्थान या ठिकाणी झालेलं आहे. प्रेज द लॉर्ड. जसं मी तुम्हाला या ठिकाणी सांगत आहे का येशू आमच्यासाठी मेला, ही गोष्ट त्यांनी केली, पण त्याची इच्छा होती का मनुष्यावरून पूर्णपणे मरणाची सत्ता नष्ट करावी. आणि म्हणून काय झालं? येशू ख्रिस्त आम्हासाठी मेला, परंतु तिसऱ्या दिवशी तो पुन्हा जिवंत झालेला आहे. म्हणजे याच्याद्वारे त्यांनी मरणाचं कार्य नष्ट केलं आहे. आणि म्हणून करंथीकराच्या पुस्तकात असं लिहिलंय का मरणा मरणा तुझी नांगी कोठे. कारण येशू ख्रिस्तानी वधस्तंभावर मरून आमचं दंड त्यांनी स्वतःवर घेतला, परंतु येशूनी काय केलं? मरणाला कायमचं हरवलं आणि त्याच्यातून त्यांनी पुनरुत्थान मिळवलेलं आहे. प्रेज द लॉर्ड. माझा विश्वास आहे तुम्हाला कळतंय. मी पुन्हा एकदा सांगतो का प्रभू येशूला मरण हे नष्ट करायचं होतं आणि म्हणून मरणाला हरून येशू ख्रिस्त मरणातून पुन्हा उठलेला आहे. आणि म्हणून हा दिवस आम्हासाठी महत्वाचा आहे, कारण प्रभू येशूनी जे काही आव्हान त्याच्या समोर होतं, जे काही काम त्याला सोपवलं होतं, हे काम खूप सुंदररित्या प्रभू येशूनी पूर्ण केलं. त्यांनी तारणाची वाट प्रगट केली. दुसरी गोष्ट, त्यांनी आपलं रक्त सांडलं. तिसरं, त्यांनी आपला जो दंड होता तो त्याच्यावर घेतला. आणि चौथी गोष्ट, मरणाची सत्ता त्याचं पुनरुत्थान होऊन त्यांनी कायमची नष्ट केलेली आहे. प्रेज द लॉर्ड. म्हणजे या ठिकाणी हा दिवस आम्हासाठी महत्वाचा, कारण प्रभूनी ती जबाबदारी, ते काम आम्हासाठी पूर्ण केलं आणि आम्हाला प्रभूनी विजयी जीवन दिलेलं आहे. प्रेज द लॉर्ड. माझा विश्वास आहे का इथपर्यंत हा संदेश तुम्हाला नक्की कळलाय, परंतु आता आम्ही पुढे जाणार आहोत. माझा विश्वास आहे की इथपर्यंत कळलं. पहा, आता त्या ठिकाणी एक आव्हान होतं प्रभू समोर. एक आव्हान होतं का लोकांना वचन शिकवायचं, लोकांसाठी रक्त सांडायचं, आणि सर्वातून महत्वाचं आव्हान का ते म्हणजे त्यांच्यासाठी मारायचं आणि पुन्हा जिवंत व्हायचं. पण आम्ही पाहतो का परमेश्वरने आव्हान पूर्ण केलं. प्रेज द लॉर्ड. मी पुन्हा एकदा सांगतो का येशू समोर हे आव्हान आहे, कोणतं? लोकांना वचन शिकवायचं, पण त्यांनी ते शिकवलं. दुसरं आव्हान होतं त्यांच्यासाठी रक्त सांडायचं, त्यांनी ते रक्त सांडलं. आणि तिसरं आव्हान जे खूप टफ होतं ते म्हणजे त्यांच्यासाठी मारायचं आणि त्या मरणाला हरून पुन्हा उठायचं. पण आम्ही असं पाहतो का जे काही आव्हान प्रभू समोर होतं मरणाचं, त्या आव्हानाला प्रभूने काय केलं? हरवलं आणि प्रभू या ठिकाणी विजय झालेला आहे. प्रेज द लॉर्ड. मग या ठिकाणामध्ये आम्हाला कळतं का प्रभू या ठिकाणी विजय झाला. मग येशू मध्ये नेमकं असं काय होतं हे आम्हाला समजलं पाहिजे. कारण जर आज आम्हाला कळालं तर मग जसं प्रभू येशूने विजय मिळवला त्याच प्रकारे आम्ही पण त्याप्रमाणे विजयी मिळू शकतो. प्रेज द लॉर्ड. मी पुन्हा एकदा सांगतो की आता हे समजणं गरजेचं आहे की जे काही आव्हान येशू ख्रिस्ता पुढे आले, मग त्यांनी ते आव्हान पूर्ण केले. येशू मध्ये असं नेमकं काय होतं का त्याच्यामुळे आव्हान त्यांनी पूर्ण केले. मग त्या गोष्टी आम्हाला समजणं गरजेचं आहे, त्या गोष्टी आम्हाला शोधणं गरजेचं आहे. आणि आता प्रभूचा आत्मा त्या गोष्टी आम्हाला प्रगट करेल, जेणेकरून आम्हाला कळेल का येशूमध्ये असं नेमकं काय होतं. आणि म्हणून त्यांनी अत्यंत सोप्यारित्या या प्रत्येक आव्हानाला मात दिली. कारण जर आम्हाला ती गोष्ट कळाली तर परमेश्वर आमच्या समोर पण जे आव्हान असतील, प्रभू आम्हाला पण ते बळ शक्ती देईल आणि मग प्रभू सारखं आम्ही पण 100% विजय मिळवणार. प्रेज द लॉर्ड. माझा विश्वास इथपर्यंत तुम्हाला कळतं. तर आता
आपण पाहणार आहोत की येशूमध्ये नेमकं असं काय होतं. एक एक गोष्ट या ठिकाणी आपण पाहूया. एक आम्ही फोटो लावला या ठिकाणामध्ये समजण्यासाठी. इथं असं लिहिलंय जीसस द परफेक्ट वन. म्हणजे येशूमध्ये नेमकं असं काय होतं. तर येशूचं जर जीवन आम्ही पवित्र शास्त्र वाचलं तर त्याहून आम्हाला कळतं की प्रभू येशूचं जीवन जे होतं हे स्वच्छ होतं, शुद्ध होतं आणि पवित्र होतं. जर तुम्ही नोट डाऊन करताय तर प्लीज लिहून घ्या का प्रभू येशूनी प्रत्येक आव्हान पूर्ण केलं आणि त्यांनी विजय मिळवला. मग त्याच्यामध्ये असं काय होतं का तो या सर्व गोष्टींवर मात देऊ शकला. तर त्याचा आन्सर मी तुम्हाला सांगतोय, उत्तर मी सांगतोय. येशूचं जीवन स्वच्छ होतं, शुद्ध होतं, पवित्र होतं आणि म्हणून या गोष्टी तो करू शकला. प्रेज द लॉर्ड. आणि अजून एक गोष्ट त्याच्याबद्दल मी सांगल का ज्या वेळेस त्याला पकडण्यात आलं आणि त्याच्यासाठी त्याच्यावर दोष आरोप केले, पण तो पिलात म्हणतो याच्या ठाई मला कोणता दोष आढळून येत नाही. का? कारण परमेश्वर परफेक्ट आहे, तो स्वच्छ आहे, तो पवित्र आहे. जर पवित्र शास्त्र आम्ही वाचलं तर त्याचं जर जीवन आम्ही पाहिलं तर त्याच्या जीवनवर कुठं दोष करावं, कुठं नाव ठेवावं असं कोणतंच त्याचं जीवनामध्ये वायफटपणा आम्हाला दिसत नाही. कारण त्यांनी जे काही जीवन जगलं हे एकदम परफेक्ट जगला, देवाच्या वाटणाला धरून जगला. कधीच तो देवाच्या आज्ञे बाहेर गेला नाही, तो नेहमी देवाच्या आज्ञे धरूनच चालला. आणि म्हणून मी या ठिकाणी उल्लेख करतो की त्याचं जीवन स्वच्छ होतं, शुद्ध होतं, पवित्र होतं आणि म्हणून तो या ठिकाणी या आव्हानाला मात देऊ शकला. कारण मी पुन्हा एकदा सांगल का पिलात म्हणतो याच्या ठाई मला दोष आढळून येत नाही, कारण मला असं काही फॉल्ट सापडत नाही. आणि खरोखर जर आम्ही बायबल वाचलं तर तुम्हाला येशूच्या ठाई एक पण असा फॉल्ट किंवा एक पण अशी चूक सापडणार नाही. कारण त्यावेळेस सदुकी परुषांनी हे भरपूर प्रयत्न केले त्याला अडकवावं. कशामध्ये? वचनामध्ये. का तू वचनाचं पालन करत नाही, तू वचनाप्रमाणे चालत नाही. त्यांनी नेहमी त्याची चूक शोधण्याचा प्रयत्न केला, परंतु एक पण त्याची चूक त्यांना सापडू शकलेली नाही. इवन बायबल असं सांगतं. आणि जर मत्तईचा अध्याय मी वाचला तर त्याच्यामध्ये ख्रिस्ताबद्दल हे लिहिलं आणि तो म्हणतो का नियमशास्त्र मी रद्द करायला आलो नाही, तर मी ते पूर्ण करायला आलोय. म्हणजे प्रत्येक जी आज्ञा परमेश्वराची ती प्रत्येक आज्ञा येशू ख्रिस्तामध्ये पूर्ण होती. प्रेज द लॉर्ड. मी पुन्हा एकदा सांगतो का तो म्हणतो का मी नियमशास्त्र रद्द करायला आलो नाही, मी ते पूर्ण करायला आलो. म्हणजे प्रत्येक आज्ञा ख्रिस्तामध्ये पूर्ण होती. आणि म्हणून इथं आम्ही हा फोटो लावला तर ओनली परफेक्ट मॅन म्हणजे जो एकच आहे का जो पवित्र आहे, जो शुद्ध आहे. प्रेज द लॉर्ड. आणि या सूत्रामुळं जे काही त्याच्या समोर आव्हानं होती त्या प्रत्येक आव्हानाला तो मात देऊ शकला. प्रेज द लॉर्ड. मग जसं येशू ख्रिस्तानी त्याच्या समोर जे आव्हान होतं त्या प्रत्येक आव्हानाला त्यांनी मात दिली. आणि सर्वातून मोठं आव्हान म्हणजे मृत्यूला हरवणं. आणि त्या आव्हानाला देखील प्रभू येशूने हरवलं आणि प्रभूचं पुनरुत्थान झालेलं आहे. प्रेज द लॉर्ड. मी पुन्हा एकदा सांगतो की जे सर्वातून मोठं आव्हान होतं ते आव्हान म्हणजे मृत्यूला हरवायचं आणि पुन्हा जिवंत व्हायचं. परंतु येशू ख्रिस्तानी याही आव्हानाला मात दिलेली आहे आणि प्रभूचं पुनरुत्थान झालेलं आहे. मग आज हा दिवस आम्ही आनंद करत आहोत की आमच्या प्रभूने विजय मिळवला. पण देवाची इच्छा आहे की जो विजय 2020 वर्षा अगोदर प्रभूने मिळवला, आता देवाची इच्छा आहे की असाच विजय माझ्या लेकरांनीही प्रत्येक दिवशी मिळवावा, प्रत्येक गोष्टीमध्ये. प्रेज द लॉर्ड. मी पुन्हा एकदा सांगतो ब्रदर सिस्टर्स, देवाची इच्छा आहे का ज्या प्रकारे प्रभूने प्रत्येक आव्हानाला मात दिली तसंच आमच्या पुढे पण जे काही आव्हान असतील त्या प्रत्येक आव्हानाला आपण मात दिली पाहिजे. प्रेज द लॉर्ड. जसं एक आव्हान आमच्या समोर आहे, तुम्हाला कारण माहित असेल का आज आपण चर्चमध्ये पाहिजे होतो पण आज आपण सर्व घरी बसून आहोत. का? कारण आमच्या समोर एक आव्हान आहे आणि ते आव्हान काय हे आम्हाला माहित आहे. यस, हे आव्हान तुम्हाला माहिती आहे. रोज तुमच्या टीव्हीवर हे आव्हान फिरत आहे आणि आव्हान आमच्या समोर आहे. आणि देवाची इच्छा आहे का जे आव्हान माझ्या समोर होतं मृत्यूचं आणि ते मृत्यूचं आव्हानाला मी सामोरी गेलं आणि त्या आव्हानाला मी हरवलंय. आणि देवाची इच्छा आहे का जर आम्ही प्रभूची लेकरं आहोत आणि मग आमच्या समोर हे आव्हान आहे तर मग देवाची इच्छा आहे का आपण पण या आव्हानाला हरवलं पाहिजे आणि देवाचा गौरव आम्हामध्ये केला पाहिजे. प्रेज द लॉर्ड. मी पुन्हा एकदा सांगतो का प्रभू येशू समोर मृत्यूचं आव्हान होतं आणि प्रभूने मृत्यूला मात देऊन त्या ठिकाणी विजय मिळवला. आज तुमच्या आणि माझ्या समोर एक आव्हान आहे आणि ते आव्हान हे कोरोना व्हायरसचं आहे. आणि देवाची इच्छा आहे का ज्या प्रकारे आमच्या प्रभूने विजय मिळवला मग आता हा विजय आपण मिळवला पाहिजे. प्रेज द लॉर्ड. मग विजय कसा मिळवायचा? तर जे गोष्टी मी तुम्हाला सांगितल्या का येशूनी विजय कसा मिळवला म्हणून मी त्याच्या जीवनाबद्दल सांगितलं. आम्ही नेहमी वाचतो का आमचा प्रभू उठला, पण त्याच्या मागे उठण्याचं कारण काय होतं, त्यांनी कशा प्रकारे मृत्यूला हरवलं. तर मी सांगितलं त्याचं जीवन कसं होतं, स्वच्छ होतं,
शुद्ध होतं आणि पवित्र होतं. आणि जर मग आमच्यामध्ये ती स्वच्छता, ती शुद्धता आणि पवित्रता असेल तर मग आम्ही पण आमच्या समोर जे आव्हान आहे या आव्हानाला 100% हरू शकतो. प्रेज द लॉर्ड. मी पुन्हा एकदा सांगतो की जसं मी सांगितलं या पवित्र शास्त्रामधून की येशूने त्याच्या समोर जे आव्हान होतं ते पूर्ण केलं, त्यांनी मृत्यूला हरवलं. मग येशूमध्ये असं काय होतं, त्याचं जीवनाबद्दल मी तुम्हाला सांगितलं. त्याचं जीवन कसं होतं, स्वच्छ होतं. त्याचं जीवन कसं होतं, शुद्ध होतं. त्याचं जीवन कसं होतं, पवित्र होतं. त्याच्यामध्ये वाचनाची पूर्तता होती आणि म्हणून तो आलेल्या मृत्यूला त्यांनी हरवलं. आज तुम्हाला आणि मला या कोरोना व्हायरसला हरवायचं आहे आणि म्हणून यासाठी पण आम्हाला आमचं जीवन स्वच्छ आणि शुद्ध करावं लागेल. आणि जर या दोन गोष्टी आमच्यामध्ये असतील तर 100% आम्ही पण या कोरोना व्हायरसला हरू आणि आम्ही प्रभूचा गौरव पाहू. प्रेज द लॉर्ड. माझा विश्वास आहे की जरी घरी बसून तुम्ही हा मेसेज ऐकता पण ऐकून घ्या, जे काही वचन मी तुमच्या समोर मांडतोय हे देवाच्या आत्म्याने मला लीड केलंय या आजच्या या दिवसानिमित्ताने की तुम्हाला वचन कळावं का येस आज आनंदाचा दिवस आहे, पण देवाला त्यावेळेस आमच्यामध्ये आनंद वाटेल ज्यावेळेस आम्ही या कोरोना व्हायरसवर मात देऊ आणि प्रभूचा गौरव करू. पण त्यासाठी दोन गोष्टी, स्वच्छता आणि शुद्धता हे आमच्यामध्ये पाहिजे. असं लाईफ आमच्यामध्ये असेल तर मग 100% या गोष्टीला आम्ही मात देऊ शकतो. प्रेज द लॉर्ड. मग ब्रदर सिस्टर्स, दोन गोष्टीकडे नेहमी लक्ष द्या. पहिले म्हणजे स्वच्छता, का आमचं लाईफ स्वच्छ पाहिजे. बाह्य स्वच्छताबद्दल मी बोलेल. पहिली गोष्ट का बाह्य स्वच्छता आमच्यामध्ये पाहिजे आणि नंतर मी आतली शुद्धतेबद्दल बोलणार आहे. पण पहिले आम्ही बाह्य स्वच्छतेबद्दल ऐकणार आहोत. स्वच्छता काय करू शकते तर या ठिकाणी तुम्ही पाहताय काही स्वच्छता या कोरोना व्हायरसला लांब ठेवू शकते. आणि मग इथं सांगितलंय का हात धुणं गरजेचं आहे, कारण हे हात धुतल्याद्वारे तो आमच्यापासून दूर राहणार. तोंडावर मास्क लावणं गरजेचं आहे, कारण त्याद्वारे तो आमच्यापासून दूर राहणार. तसंच एकमेकांपासून अंतर ठेवणं गरजेचं आहे, कारण त्याद्वारे या कोरोना व्हायरसला आपण दूर ठेवणार. तसंच आम्ही जर कुणी खोकत असेल, जर कुणी त्या ठिकाणी शिंकरत असेल तर तिथून आम्ही स्वतःला लांब ठेवलं पाहिजे, कारण या सर्वांद्वारे आपण कोरोना व्हायरस पासून स्वतःला लांब ठेवू शकतो. ही स्वच्छता आहे आणि स्वच्छता आमच्यामध्ये पाहिजेच. प्रेज द लॉर्ड. परंतु दुसरी गोष्ट, येशूमध्ये शुद्धता होती, येशूमध्ये पवित्रता होती आणि ही असणं खूप गरजेचं आहे. कारण स्वच्छता फक्त कोरोना व्हायरसला दूर ठेवणार, ती त्याला कायमचं घालवणार नाही. हे लक्षपूर्वक ऐका. स्वच्छता कोरोना व्हायरसला फक्त लांब ठेवणार, कायमचं घालवणार नाही. परंतु जर आमच्या जीवनात आम्ही शुद्धता आणली, पवित्रता आणली तर मग हा कोरोना व्हायरस आम्ही नेहमीचा पळू शकतो. प्रेज द लॉर्ड. माझी इच्छा आहे की तुम्हाला कळावं स्वच्छता आणि शुद्धता हा फरक तुम्हाला कळावं. स्वच्छता जी आहे ही फक्त त्याला लांब ठेवणार, त्याला घालवणार नाही. पण जर शुद्धता आमच्यामध्ये आली आणि आमचं जीवन आम्ही देवाच्या वाचनाप्रमाणे जगू लागलो आणि म्हणून इथे मी फोटो लावला जीजस द परफेक्ट वन, म्हणजे त्याच्यामध्ये शुद्धता होती. त्याचं लाईफ फक्त स्वच्छ नव्हतं, त्याचं जीवन शुद्ध होतं, पवित्र होतं. आणि म्हणून देवाची इच्छा आहे का स्वच्छ तुम्ही राहा, हात धुवा, मास्क लावा, हे चांगलं आपण करतो आणि त्याला आपण दूर ठेवतो. पण आमच्या प्रभूची इच्छा आहे की त्याला फक्त दूरच ठेवू नका, त्याला कायमचं घालवा. आणि त्याला जर कायमचं घालवायचं असेल तर मग आमचं जीवन शुद्ध होणं गरजेचं आहे. मग याच्यात आणि त्याला घालवण्यात काय संबंध आहे हे देखील मी तुम्हाला स्पष्ट करतो. मी पुन्हा एकदा सांगतो, देवाची इच्छा आहे की त्याला आपण लांब ठेवतोय, चांगली गोष्ट आहे, पण देवाची इच्छा आहे त्याला कायमचं घालवा. मग कायमचं घालवण्यासाठी जीवन शुद्ध पाहिजे. का? कारण बायबल सांगतं तो नीतिमानाची प्रार्थना ऐकतो, नीतिमानाची प्रार्थना कार्य करण्यास प्रबळ असते. म्हणून आमचं जीवन शुद्ध असणं गरजेचं आहे, कारण देवाची इच्छा आहे का स्वच्छ तुम्ही राहताय पण तो गेलेला नाही. आणि देवाची इच्छा की तुम्ही त्याला कायमचं घालवलं पाहिजे. आणि कायमचं घालवण्यासाठी आपली प्रार्थना प्रभूने ऐकली पाहिजे. आणि प्रभू कोणाची प्रार्थना ऐकतो? ज्यावेळेस आमचं जीवन शुद्ध आणि पवित्र होतं. कारण आज सर्व जग प्रभूकडे प्रार्थना करतोय पण रिझल्ट आम्हाला दिसत नाही. कारण देव म्हणतो स्वच्छता तू बाळगतोय आणि त्याला तू दूर ठेवतोय, चांगली गोष्ट आहे, परंतु माझी इच्छा का तो कायमचा गेला पाहिजे. आणि कायमचा जाण्यासाठी जसं येशू पवित्र जीवन जगला, आता प्रभूची इच्छा आहे का आपण पण पवित्र जीवन जगलं पाहिजे. आपण सर्वांनी आपलं समर्पण वाढवलं पाहिजे. कारण बाह्य स्वच्छता बाळगणं चांगलं आहे, पण जोपर्यंत हृदय स्वच्छ होत नाही आमच्या प्रार्थनेला फळ येणार नाही. कारण आज आपण पाहतो ज्याला परमेश्वर माहित नाहीये तो देखील प्रभूचं नाव घेतोय आणि तो देखील प्रार्थना करतोय, पण परमेश्वर त्यावेळेस प्रार्थना ऐकणार, परमेश्वर त्यावेळेस त्या कोणाला कायमचं पळवणार, त्याला घालवणार ज्यावेळेस आमचं जीवन शुद्ध होणार. कारण येशू ह्याच्यामध्ये वचनाची पूर्तता होती. कारण तो म्हणतो नियमशास्त्र मी रद्द करायला नाही, मी पूर्ण करायला आलो. म्हणजे त्याचं फक्त जीवन बाह्य नाही, आतून त्याचं जीवन स्वच्छ
आहे. आणि म्हणून देवाची इच्छा आहे की आपण फक्त बाह्य स्वच्छ राहून जमणार नाही. आम्हाला जर कोरोनाला कायमचं पाळवायचं असेल तर आमचं जीवन आम्हाला शुद्ध करावं लागेल. आणि एकदा का आम्ही देवाचं भय धरू लागलो, देवाच्या आधीनतेत येऊ लागलो, मग परमेश्वर आमची प्रार्थना ऐकल आणि मग 100% ह्या कोरोनावरती लस येईल आणि परमेश्वरचा गौरव होणार. कारण देवाची इच्छा आहे जर आम्ही प्रभूची लेकरं आहोत तर ते विजय जीवन आपण जगलो पाहिजे. आणि जसं परमेश्वराने त्या मृत्यूला हरवलं, देवाची इच्छा काय कोरोनाला आपण कायमचं पळवावं आणि प्रभूचा गौरव करावं. म्हणून यासाठी स्वच्छता आणि शुद्धता दोन्ही गरजेची. स्वच्छता तुम्ही घेता त्याच्याबद्दल मला वाटत ते तुम्हाला जास्त सांगावं. स्वच्छता तुम्ही भरपूर करताय आणि तुम्ही त्याला दूर ठेवलं, पण देव म्हणतो दूर ठेवलंय पण किती दिवस. देवाची इच्छा आहे की त्याला कायमचं घालव, पण त्यासाठी तुझ्या प्रार्थनेला फळ आलं पाहिजे. आणि प्रार्थनेला फळ कधी येणार? ज्यावेळेस आम्ही सर्वजण आपलं जीवन पूर्णपणे परमेश्वराला देणार. म्हणून देवाची इच्छा आहे की अजून आपण वाळवलं नाहीये, अजून आपलं जीवन परिवर्तित झालेलं नाहीये. येस, या लॉकडाऊन मध्ये आपण थोड्या वेळसाठी प्रार्थनेला बसतोय, अर्धा पाऊण तास, पण बाकीचा सर्व टाइम अजूनही आपण सिरियल्सच एन्जॉय करतोय, अजूनही आपण बाकीच्याच गोष्टी एन्जॉय करतोय. म्हणजे थोड्या वेळसाठी देवाचं गांभीर्य येतं आणि 1 पाऊण 2 तासानंतर पुन्हा ते गांभीर्य निघून जातं आणि पुन्हा आपण तो टीव्ही एन्जॉय करतो. मग देव म्हणतो का अजून सिरियसनेस नाही आलेलं, अजून तुझ्यामध्ये पवित्रता नाही आलेली. आणि म्हणून या ठिकाणी तू फक्त त्याला दूर ठेवलंय, तो गेलेला नाही. आणि देवाची इच्छा का तो गेला पाहिजे, पण त्यासाठी आमच्यामध्ये सिरियसनेस आलं पाहिजे. मग ब्रदर सिस्टर्स, आपण प्रभूकडे वळलं पाहिजे. आमचा परमेश्वर विजयी, आपण म्हणतो की आमचा प्रभू विजयी आहे. आपण ते गीत देखील गातो, विजयी हुआ विजयी हुआ, येशू मेरा विजयी हुआ. मग देव म्हणतो या कोरोना संदर्भाने तुला विजय मिळाला पाहिजे. प्रेज द लॉर्ड. म्हणून यासाठी तो विजय आम्हाला मिळावा, म्हणून आमचं जीवन पवित्र असलं पाहिजे, माझं समर्पण झालं पाहिजे. त्यासाठी मला बळ दे, त्यासाठी मला शक्ती दे. हा सर्व समय मी माझं आत्मपरीक्षण करावं का प्रभू मी कुठे आहे आणि मला अजून काय केलं पाहिजे, मी कोणत्या गोष्टीकडे लक्ष दिलं पाहिजे. ह्या सर्व वेळेत, या सर्व जो वेळ आमच्याकडे, त्या वेळेमध्ये त्या गोष्टीवर तुम्ही फोकस करा आणि परमेश्वर आम्हाला स्थितीमधून बाहेर काढणार. माझा विश्वास आहे की वचन नक्की तुम्हाला स्पर्श करतंय आणि नक्कीच आपण स्वच्छता तर बाळगतोय, पण शुद्ध होऊन नक्की या कोरोना पळू आणि प्रभूचा गौरव करू. प्रेज द लॉर्ड.